लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज आहे 7 मे आणि 7 मे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला आता बरोबर कळालेलं आहे की या महिन्याचा म्हणजे मे महिन्याचा जो आठवडा आहे पहिला आठवडा हा पूर्णपणे गायब नियोजन पद्धतीने संपलेला आहे आणि आता मेचा पण महिना हळूहळू त्याला पण टोकरत आता शेवटपर्यंत न्यायचा आणि असं काही कारण द्यायचं जे की सर्वांना पटलं पाहिजे की आम्ही केवायसी दुरुस्तीची आता दुरुस्ती करीत आहोत, आता आम्ही संपूर्ण माहिती एकत्रित घेत आहोत आणि मग त्यानुसार आम्ही नियोजन करणार आहोत। ह्या संपूर्ण गोष्टीच्या मागे लाडक्या बहिणीचं वितरण दिरंगाई करणं आणि असं काही दाखवून द्यायचं जणू काय लाडक्या बहिणींवर आम्ही उपकार करीत आहोत किंवा लाडकी बहीण योजना आमच्या डोक्यावर काहीतरी बोजा बनली आहे किंवा त्याच्यामुळे खूपच काही तिजोरीवर ताण येत आहे। मी परत सांगतो आहे, अशा प्रकारच्या योजना वेगवेगळ्या राज्यामध्ये पण येत आहेत। मी तुम्हाला काल परवा पण उदाहरण दिलेलं आहे। तामिळनाडूमध्ये पण अशाच प्रकारची योजना येणार आहे, पश्चिम बंगालमध्ये पण अशाच प्रकारची योजना येणार आहे आणि या योजनेचं कोणतंही कारण असो, म्हणजे वितरणाच्या संदर्भात मग आम्ही केवायसी दुरुस्ती केली, मग त्याची आम्ही माहिती घेत आहोत, कोणतंही असो, मग 3-3 महिने कुठे याच्यासाठी वेळ लागतो का? असं व्हायला नाही पाहिजे। तुम्ही मार्चचा हप्ता द्यायला काय हरकत होती यांना, तर तोही दिलेला नाही। एप्रिलचा हप्ता काय द्यायला हरकत होती, तोही दिलेला नाही ना। आता मेचा हप्ता पण एकत्रित आला, म्हणजे मेचा हप्ता पण आता उजडलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा आता 3000 रुपयाची म्हणजे मार्च आणि एप्रिलची मागणी करणे ही अगदी चुकीची बाब आहे। आता खरं तर 4 हप्ते म्हणजे 3 हप्ते 4500 रुपये मिळायला पाहिजे एकत्रित, तरच कारण मेचा पण हप्ता आता त्याच्यामध्ये गृहीत धरायला पाहिजेच। कारण की असं जर केलं तर मग या योजनेच्या संदर्भात बघा वितरण जे आहे इथून पुढे असंच लांबत पुढे जाणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर सरकार काही सध्या हप्ता देई नाही, लाडक्या बहिणी हातबल झाल्या आहेत। याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये आता शंका नसायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या रोज या वितरणाची वाट पाहत असतात। तर ही बाब सरकारला माहिती नाही का? माहीत असायला पाहिजे ऑब्व्हियसली। ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे आपण की माहीत असून देखील लाडकी बहीण योजनेच्या वितरणाकडे काहीतरी कारण दाखवायचं आणि त्यामुळे या वितरणाला विलंब करायचा, असा प्रकार चालू आहे आतापर्यंत। म्हणजे जसं की बघा आम्हाला या लाडकी बहीण योजनेचं काही घेणं देणंच नाही असा शब्द वागताना सरकार दिसत आहे आणि या विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण जबाबदारी घ्यायला पाहिजे। काहीतरी ताईंनी अपडेट द्यायला पाहिजे या विभागाच्या मंत्री म्हणून की ह्या योजनेचं काय झालेलं आहे, या योजनेचा वितरणाचा हप्ता का पुढे जातो आहे याच्यावर अपडेट यायला पाहिजे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून देखील पात्र असून त्यांना फॉर्म भरता येत नाही, त्याच्या मागचं कारण काय हे पण सांगायला पाहिजे। आणि आता चुकूनही 1 हप्ता द्यायला नाही पाहिजे, दिले तर 2 हप्ते नाही तर 3 हप्ते द्या। मार्च आणि एप्रिलचा हप्ता तर एकत्रित मिळालाच पाहिजे, म्हणजे 3000 रुपये, तरच त्या लाडक्या बहिणींच्या बाजूने सरकार आहे असं आपण म्हणू शकतो, अन्यथा लाडक्या बहिणींच्या बाजूने नाही असं त्याच्यात स्पष्ट अर्थ होऊ शकतो। मग बघा आज 7 तारीख आहे, आज गुरुवार होता, काहीच अडचण नव्हती आज बरं का वितरणाच्या संदर्भात, पण काहीच अपडेट नाही, कारण कोणी विचारणारच नाही। वाटेल तेव्हा द्यायचं, वाटेल तेव्हा आम्ही वितरण करणार असा प्रकार झालेला आहे सध्या। त्यामुळे ही जी बाब आहे मला तर अजिबात पटत नाही आहे। मी आतापर्यंत खूप तुम्हाला माहिती आहे की आपण या योजनेची खूप स्तुती करीत आलेलो आहे, पण आता मला असं वाटू लागलं आहे की या योजनेच्या संदर्भात आता अगदी रोकटोक बोलणं गरजेचं आहे, कारण ही योजना असं जर का चालू राहिली तर या योजनेचं भवितव्य अगदी अंधारात जाऊ शकतं, जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आहे। तर त्यामुळे 7 तारीख आज उजडली आहे, आता उद्या बघा 8 आणि 9 तारीख राहिलेली आहे। या 2 तारखेमध्ये जी आर नाही आला तर परत तुम्हाला माहिती आहे 10 तारीख आली, रविवार आला। मग असं करून आता तर म्हणलं चाललं की 20 तारखेपर्यंत म्हणजे मध्यापर्यंत म्हणा, बघा या मेचा पण आता मध्य काढला, आता नवीन तारीख आलेली आहे। मग असं करून मेचा पण जो हप्ता आहे त्याच्यावर पण पाणी सोडून द्यायचं आहे का? मग त्याची अपेक्षा सोडून द्यायची आहे का मग आपण? तर कारण की मग तोही हप्ता आणखी बरोबर तो पण गायब हप्ता तोही पेंडिंग पडतो। मग असं नाही व्हायला पाहिजे ना। हे हप्ते जे आहेत, ज्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते त्यांना वेळेवर जर मिळत नसतील तर कसं बरं त्या छोट्या मोठा बचत गटाच्याद्वारे त्यांचा उद्योग करतील, कसं बरं ते छोटे मोठे त्यांचं जे काही लागणारा जो नियमित खर्च आहे मासिक खर्च तो कसा भागवतील, ही बाब पण समजून घ्यायला पाहिजे। त्यामुळे विनंती आहे परत राज्य शासनाला की लवकर वितरण करा आणि लाडकी बहीण योजनेचा जो मार्च एप्रिल या दोन्ही महिन्याचाच हप्ता त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा आज कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही, कोणत्याही प्रकारच्या वितरणाच्या संदर्भात हालचाल झालेली नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।